मित्रांनो नमस्कार. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्रीवर लिहिलेलं आणि मी वाचलेल्या सर्वोत्तम लेखांपैकी एक लेख सादर करते. जेव्हा देवाने स्त्रीची निर्मिती केली तेव्हा तो शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काम करत होता. त्यावेळी एका देवदूतानं विचारलं की इतका का वेळ लागत आहे. देव म्हणाला की तिला घडवण्यासाठी मला खूप साऱ्या अटींचा विचार करावा लागतोय. तिला सर्व परिस्थितींमध्ये काम करता आलं पाहिजे. ती एकाच वेळी अनेक मुलांची काळजी सुद्धा घेऊ शकली पाहिजे. तिची मिठी गुडघ्यावरील जखम असो किंवा तुटलेले हृदय असो, सगळं बरं करू शकणारी पाहिजे. हे सगळं तिला फक्त 2 हातांनी करायचं. आजारी असतानाही ती स्वतःला सावरते. त्याचबरोबर दिवसातून 18 तास काम करायची ती शक्ती ठेवते. हे सगळं ऐकून देवदूत मात्र चकित झाला. देवदूत म्हणाला की फक्त 2 हात, हे तर अशक्य आहे. देवदूत स्त्रीजवळ गेला आणि तिला स्पर्श केला आणि तिला स्पर्श करून म्हणाला की प्रभू, तुम्ही तिला खूपच मऊ बनवलंय. देव म्हणाला की ती मऊ आहे, पण ती तितकीच मजबूत आहे. देवदूतानं विचारलं, ती विचार करू शकते का? ती किती सहन करू शकते आणि किती अडचणींवर मात करू शकते याची तुला कल्पना सुद्धा नाही. देव म्हणाला की ती फक्त विचारच करू शकत नाही, तर ती तर्क लावू शकते, निर्णय घेऊ शकते आणि संवादही साधू शकते. देवदूतानं तिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाला की प्रभू, इथून काहीतरी गळत आहे. तुम्ही तिच्यावर खूप ओझं टाकलंय का? त्यावर देव म्हणाला की ते गळतायत, ते तिचे अश्रू आहेत. हे अश्रू तिच्या दुःख, शंका, एकटेपण, प्रेम आणि वेदना व्यक्त करणारं एक माध्यम आहे. हे ऐकून मात्र देवदूत फार प्रभावित झाला. तो म्हणाला की प्रभू, तुम्ही खरंच खूप अद्भुत आहात. ती खरंच एक विलक्षण स्त्री आहे. तुम्ही एका स्त्रीमध्ये सगळंच काही विचारात घेतलंय. देव म्हणाला, हो, ती आहे. तिच्यात पुरुषाला थक्क करण्याची ताकद आहे. ती संकटांना सामोरं जाऊ शकते आणि जड जबाबदाऱ्या पेलू सुद्धा शकते. तिच्यात आनंद, प्रेम आणि दुःख यात स्वतःची मतं असतात. रडावंसं वाटत असतानाही ती सुंदरपणे हसते आणि कुठेतरी भीती वाटत असली तरी सुद्धा ती हसते. तिचं प्रेम म्हणजे निस्वार्थ असतं. ती ज्या ज्या गोष्टींवर विश्वास ठेवते त्या प्रत्येक गोष्टीसाठी ती फक्त लढत असते. नातेवाईक असो किंवा मित्रपरिवार असो, कोणीही गमावल्यावर ती आतून तुटते, पण तरी सुद्धा ती जगण्यासाठी एक नवीन प्रेरणा शोधत असते. देवदूतानं विचारलं, म्हणजे स्त्री परिपूर्ण आहे का? त्यावर देव म्हणाला की नाही, तिच्यात एकच कमतरता आहे. ती अनेकदा स्वतःची किंमत मात्र विसरते. ज्या ज्या स्त्रियांचा तुम्ही आदर करता त्या त्या स्त्रियांना हे पाठवा आणि ज्या ज्या पुरुषांना स्त्रीचा आदर आहे त्यांनाही स्त्रीचं असणं म्हणजे अमूल्य आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीला हे पाठवूया, जेणेकरून तिला स्वतःबद्दल अभिमान वाटावा म्हणून. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.